आत्तापर्यंत तालुक्याचा निकाल जो समोर आला आहे कसं बघताय याकडे सुपडा सापच्या दिशेने वाटचाल चालू असते पाहिजे? निश्चितच आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये सहकार मोर्चाचा विचाराचा हा तालुका हा पहिल्यापासून राहिलेला आहे आणि त्यानंतरनं आदरणीय विजयदादांनी तालुक्याचं नेतृत्व केलं आणि त्यानंतरनं आदरणीय धैर्यशील भैया खासदार या ठिकाणी जनतेनं माळशिरसच्या निवडून दिलं. उत्तमराव जानकर साहेबांना आमदार म्हणून निवडून दिलं आणि निश्चितच या तालुक्यामध्ये एक विकासाच्या दृष्टिकोनातून हा विचार हा केला जातो आणि विकास हा मूळ मुद्दा हा या निवडणुकीमध्ये राहिलेला आहे आणि त्यामुळं जनतेला माहिती आहे की सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीनं किंवा सामान्य माणसाची काम करायची जी काय पूर्वीपासून आपल्या तालुक्यामध्ये जी प्रथा चालवलेली आहे ती निश्चितच हा मोहिते पाटील आणि जानकर गट हा करेल त्या दृष्टीनं आज हा कौल सगळा तालुक्यानं आमच्या नेतृत्वावरती दिलेला आहे. अनेक ठिकाणी अटीतटीच्या निवडणुका पाहायला मिळाल्या. गुरसाळे गटात आपला पराभव झाला असला तरी जे माळशिरस गटात आपला विजय झाला आहे. दहेगाव गटही गेलेला पाहायला मिळत आहे. कसं विश्लेषण? नाही, आता गुरसाळे गण किंवा दहेगाव गट जर विचार केला तर निश्चितच त्या गटामध्ये एक विरोधात वातावरण त्या ठिकाणी होतं आणि त्यामध्ये आम्हाला जनतेने स्वीकारलं नाही, त्यामुळं हा पराभव या ठिकाणी झालेला आहे. गुरसाळे गणातून जरी आपला पराभव झाला तरी विजय उमेदवार दत्तात्रय शेळके यांनी सांगितले की मी स्वतः माझे अर्जुनदादा एक मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत आणि त्यांचे माझे अतिशय घनिष्ठ मैत्री आहे. लोकशाहीचा हा निकाल आम्हाला मान्य आहे, परंतु माझे आणि दादांचे संबंध खूप चांगले आहेत. या वक्तव्याकडे कसं पाहतात? मी आताच शेळके साहेबांना मला भेटले आणि त्यांना मी हातात हात देऊन त्यांना पहिलं सगळ्यात आधी शुभेच्छा दिली असतील तर मी दिलेले आहेत आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्हीच निवडून येणार आहे आणि निवडून आल्यानंतर मैत्रीचं संबंध हे आपण तोडायचं नाहीत, हे जपून ठेवायचं. राजकारण वेगळीकडं आणि मैत्री वेगळीकडं असं त्यांना बोलू आणि त्यांनी आम्ही दोघांनी गळाभेट करून दोघांनी आनंद व्यक्त केला त्यामध्ये. त्यामुळे माझा पराभव जरी झाला असला तरी त्यामध्ये माझा विजयच आहे. आपल्या सुविधे पत्नी वैष्णवी वहिनी देखील यशवंतनगर गणातून विजय झालेले आहेत, पुन्हा एकदा विजय झालेला आहे, तर या विजयाकडे कसं पाहताय तुम्ही? निश्चितच यशवंतनगर पंचायत समिती गण जर बघितला आणि पूर्ण जिल्हा परिषद वेळापूर गण जर बघितला त्यामध्ये जानकर साहेबांचं वेळापूर गणामध्ये वर्चस्व पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि यशवंतनगरमध्ये आमच्या कुटुंबाचं वर्चस्व त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला त्या गणाच्या आणि गटाची आम्हाला खात्री होती की निश्चितच हे तिन्ही उमेदवार आमचे बहुमताने त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. फक्त मताधिक्यच आम्हाला त्या ठिकाणी बघायचं होतं आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. दादा, एक अजून एक कौटुंबिक प्रश्न विचारतो की बऱ्याच 12 वर्षानंतर मोहिते पाटील कुटुंब एकत्र आलेलं पाहिलं माळशिरस तालुक्यातील जनतेने. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, मोठे दादा, सुरुबा दिदी आदी सगळे एकाच विचारपीठावर आम्हाला पाहायला मिळाले. मग या निवडणुकीपुरता हा एकत्रीकरण असेल का भविष्यातील निवडणुका देखील अशाच पद्धतीने लढल्या जातील? नाही, आम्ही आपले सर्वांचे मार्गदर्शक, आपले सर्वांचे दैवत आदरणीय विजयदादांच्या छायाचित्राखाली आम्ही आलेलो आहे, काम केलेलं आहे आणि जर धवलदादा जर समजा त्याच्या मनामध्ये असेल तर कौटुंबिक एकत्र यायचं तर त्यात आनंद आहे आणि त्या तालुकासुद्धा त्या ठिकाणी त्या निर्णयाला स्वीकारेल आणि त्याचा आनंद व्यक्त करेल. पण माझ्या माहितीप्रमाणे ते ह्या निवडणुकीपर्यंतच त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा असं मला अंदाज आहे. खात्री सांगू शकत नाही पण एक अंदाज आहे. निमगाव आणि पिलीवचे राहिलेले आहे, काय वाटतंय, काय निकाली? नाही, सगळ्याचं सर्व दोन्ही जिल्हा परिषदे गटाचे आमचे उमेदवार आणि चारी पंचायत समिती आमच्या त्या ठिकाणी निवडून येणार ह्याची आम्हाला खात्री आहे.